हॅलो नमस्कार. माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. तर मी तुम्हाला दाखवत आहे मी बाजारात जाताना आणि माझ्या मामीच्या डोहा जेवणला वराडेला जाताना हा व्हिडिओ दाखवलाले. माझी दीदी शाळेत आल्यावर आम्ही ही कपडे चेंज करून जालाले वराडेला. आता मी जातोय बाजारला. आम्ही बाजारला जायला आता तयार झालेलो. आता आम्ही बाजारला जाणार. माझी बहीण भाव आल्यावर आम्ही कपडे चेंज करला आणि मग जाणार वराडेला. तर नक्की व्हिडिओ पहा, व्हिडिओ. हाय, मी आणि आता वैष्णवी आम्ही बाहेर निघालेलो आहोत. म्हणजे आम्ही पहिल्यांदा ATM मध्ये पैसे काढणार, नंतर आम्ही लाईट बिल भरणार आणि नंतर आयब्रोज करणार. तर आम्हाला तयार होऊन वराडाला जायचं आहे. तर आज आहे माझ्या भाऊजाईचं आज आहे डोहा जेवण, त्यामुळे आम्ही वराडाला जाणार आहे. माझी बहीण आली 2 दिवस झालं, तर तिचा मला सारखंच फोन येतोय आणि वरत तर मला सारखंच व्हायला आलं आहे की मावशी तू कधी येणार आहे. तर खरं म्हणजे खूप बेकार वाटते, कारण का त्यांचं सारखं फोन येते ना, कधी येणार आहे. पण तरी पण आम्हाला जाता येणं आलेलं नाही. पण आज आम्ही जाणार आहे. तर वरत 2 दिवस झाले मागायला लागला आहे की मावशी तू कधी येणार आहे, ये लवकर म्हणून. तर खरंच खूप बेकार वाटते की तो बोलत असताना स्वतः जायला भेटलं नाही. पण आता आज आम्ही जानेवारी शाळेत आल्यानंतर जाणार आहे. तर आज हा ब्लॉग आहे तर तुम्ही पूर्ण बघा. ATM मधून पैसे काढून आम्ही लाईट बिल भरायला गेलेलो. आता आमचे लाईट बिल भरून झालेले आहे. आता आम्ही गजरा बनवत आहोत. किती सुंदर फुले येते. इथे आम्ही गजरा बनवत आहोत. आता जरा गजरा झालेला आहे, मोठाच्या मोठा. कुंडीमध्ये मोगऱ्याचे झाड लावलेले आहे, तर त्या फुलांचा मी गजरा तयार केलेला आहे. डोहा जेवणाचा कार्यक्रम असल्यामुळे मी जानूच्या दोन्ही हातावरती मेहंदी काढलेली आहे आणि तिने तिच्या हाताने मागच्या बाजूला मेहंदी काढलेली आहे. जानूने माझ्या एका हातावरती मेहंदी काढलेली आहे आणि दुसऱ्या हातावरती मी मेहंदी काढून घेतलेली आहे. वैष्णवीने तिच्या एका हातावरती मेहंदी काढून घेतलेली आहे आणि मी तिच्या दुसऱ्या हातावरती मेहंदी काढलेली आहे. जानू आणि आधी शाळेतून आले की आम्ही लगेच घरी जाण्यासाठी निघालेलो. सातारातून उंबरजपर्यंत आम्ही STने आलो आणि नंतर उंबरजातून वराड्याला आम्ही डुगडुग म्हणजेच रिक्षाने आलो. कुठे गेली ती सगळी बाहेर बसली ती. म्हणली एवढी शांतता कशी काय इकडे आई म्हणते घरात कोणच नाही, शांतता एवढी कशी काय. अशीच करते तशीच करतेस, त्यामुळं ना झोपायला लेवे झाला. हो मी काय वेळ केला येतं ना. हां मी आवरून बसलेली. चपाती भाजी केली तरी पोरांनी खाल्ली नाही, माहिती आहे का. खावा करत होती तरी. सरबत आणि जेवण करून झाल्यानंतर आम्ही बायला घेतलेली साडी बघत आहे. बायला आवडलं का तुला? नाहीतर मग तिला आवडलं पाहिजे. नाही तर म्हणलं बाई मग तिथं मग तुम्ही इथं घ्या, नाही तर म्हणलं तिथं घेऊन काय उपयोग, आवडलंच नाही तर तिला. हां भारी आहे की ही साडी. खालचं हे पण हे साडी छान आहे, उन्हामध्ये छान झालं आणि जो हे चांगलं आहे. हो काठपदर कसला भारी. मोर आहे ना, भारी आहे ना. मोरवरती सगळी खडी आहे. तिला आवडणार. तयारी चालली जेवणाची की नाही. चला तेव्हा जेवणाचं साहित्य घेऊन पण कलर माहिती आहे का बायला छान दिसणार रे. कलर गोरी असल्यामुळं छान आहे साडी. सुजाने घेतली साडी. तुला हा कलर लय भारी दिसणार आहे नसल्या का ना, गोरी असल्यामुळं. चला दे ना मोबाईल, आम्ही साडी बघतोय. बघ साडी बघितलीस का तू? नको मोबाईल नको.
हाय हॅलो नमस्कार, मी शोभा. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे. आणि आज आहे माझ्या भाऊजाईचं आहे डोहाळे जेवण. तर आजचा हा ब्लॉग आहे, तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर आता आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत. मस्त दिसली साडी. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम हा आम्ही घराशेजारील रानामध्ये घेतलेला होता. आलेल्या पाहुण्यांचा चहाही घेऊन झाल्यानंतर सर्वजण तिकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलेले. डेबेवाडीवरून आलेले पाहुणे त्यांना घर बघायचे, त्यामुळे आई आणि वहिनी घरामध्ये थांबलेल्या. नंतर त्या मागण्या येणार होत्या. आता सुजाने मी कार्यक्रमाच्या ठिकाणी निघालेलो. चला चला, पिया काय करते? तर या ठिकाणी त्याचा पूर्ण व्हिडिओ करून म्हणा. छान वाटते ना? हां, छान वाटते. हो, हॉलपेक्षा पण भारी खरंच की असं ओपनमध्ये. आणि हवेशीर ना ओपन. मग का बसते स्टॉप कर, कारण का ते आता फोटो काढण्यात येते. मला असं वाटते मुलं असली काय सुना असले साडी बघायचं चाललंय. झूम केल्यानंतर नाही होत नाही. छान केलं ना डेकोरेशन. आणि हलवायचं पण नाही कॅमेराला, व्यवस्थित माणसं दिसली पाहिजे. अर्धा फोटो फोटो आधी 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 वे आधी शूट करत असेल. थोड्या बाजूने का त्या बाजूने 2-3 मिनिट राहिले. हो हो हो, एकच परत नंतर चालतंय. हा 5 वाजता बोलू. आयडिया येतात ना वेगळं. हा मग बरं आहेस का? घेतलंय की त्यानं मोबाईल आधी. ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे तो सुरू झालेला आहे. आणि सुजा आणि मी आता बाईची ओटी भरत आहे. तिच्यासाठी आणलेली साडी तिला देऊन तिची ओटी भरून घेत आहोत. आम्ही स्टेजवर ओटी भरायला गेल्यानंतर खूप गर्दी झाली. सर्व लेडीज ओटी भरण्यासाठी सर्वजण लेडीज स्टेजवरती गोळा झाल्या. एक एक करून जसा नंबर मिळेल तसा प्रत्येकजण बाईची ओटी भरून घेत आहेत. समोर दादा दादा इकडे बघा, इकडे बघा, समोर समोर समोर. ओके समोर. ओके लागलीच देऊन टाका.
घरातले दोन किती आणत का आता ओके बघा इकडे समोर दोन आहेत बघा समोर इकडे बघा इकडे कॅमेऱ्यात समोर बघा समोर समोर इथे त्याला मग समोर बघा इथे मावशी आडव्या बघा चला आलेल्या पाहुण्यांच्या तसेच गावातील व शेजारील पाहुण्यांच्या ओट्या भरून झाल्यानंतर आम्ही थोडेफार काही फोटो काढले. समोर समोर थोडं क्लोज द्या समोर समोर बघा सगळे सजावट चालली इथे फुलांची डेकोरेशन करायला चालली. एक पूर्ण पण दुसरा हो तर उडणार तर ते कारण जगत असणार आहे ती. मागे या ओके दोघांनी ठरवायचं आणि मगच आधी शूट घे.
दोघांच्या नक्की कोणतं मनातलं आहे? आणि एकदम उचला. दोघांच्या मनात कोणतं नक्की तो बॉक्स उचला. मी ठेवले पण मला पण माहित नाही मी कुठल्या मूर्ती काय कुठली मूर्ती कुठे ठेवली. मला माहित आहे. आणि ते ताटाचं केलेलं ते आहे इथं. ते झालं की बाय बघ किती कन्फ्युज झालं. जी मनात आली ती. जी मनात येईल तीच उचलायचं. उचला. अरे वा ते नाही अजून केलं. ते घ्या. आता बाई म्हणते इकडं कुठलं मनात आलं तेच उचललं. हा पेढच निघालाय. मिक्स आहे हा. दोन्ही मिक्स आहेत एकमेकांना हे करतात. हा म्हणजे मिक्स आहे बर्फी दोन्ही साईडला मिक्स आहे. पेढा आणि बर्फी दोन्हीत मिक्स आहे. हा बघा समोर. स्माइल दोघांची पण स्माइल थोडी मान माझ्याकडे. स्माइल. इथं या फोटो काढायला लागलीच आधी. मामा कसं बघा हे दाखव तू. ओके समोर आधी वरत पुढे. ओके समोर खाली खाली जरा थोडं खाली जरा. मामी आज जेवण येते समोर समोर. ओके आपण लागतो तेच ना. हो आत्ताच लागलं. नाही दीदीचं कायच आहे. ए आलं का. हो मी चेहरा दिसू ना चेहरा. डन. समोर फिरवा दे इकडे. ए दीदी ए समोर झालं कल्याण. हो पागल करते तुझे मोरनीश चाल गुलाबी साडी आणि माझा थोडा तुझा प्यार पाहिजे पुराच्या बाळांची आई छोटा पाहिजे झाला क्लोज आता वाईट मान वरती ओके राईट फोटो काढतो असा होणार जरी डिंपल हिरोईन दिसते मी हिरोईन बनवायची दाखवीन हिरोईन माझ्या मागे लाखो हजारो लागले तरी आहे बाव
युट्यूबर हो युट्यूबर. वाटते प्रेमाची भावना माझ्या या मनाला कोणीच भावना दुःख ते प्रेमाचं मला सहावना राहीन मी एकटा येणार नाही मला नको ते उगाच टेन्शन आहे त्याने काहीच सुचत नाही काय करशील सांग जरा कसा मनाला देणार धीर मी तर काय असं काही पण बोलतेस काय असं कधीच होणार नाही मी पण प्रेमात पडणार नाही मला नको ते उगाच टेन्शन आहे त्याने काहीच सुचत नाही असे बोलणारे नेहमी सोडून बघू काय माझी काय म्हणते काय घालणार एक इकडे बघा काय म्हणायचं काय म्युझिक तर लावलं असतं गाण्याचं इथं लाव रे म्युझिक लाव सेलिब्रेशन लाव आवाज कर की I used to think that happiness had it been invented, but that was in the bad old days before I met you. When I lay कुठे मगासपासून शोधायला का तुम्हाला to my heart, congratulations. हॅपी बर्थडे टू यू. हा बाय बाय. नाही बाई जायचंय पोर शाळा चालू आहे ना जाणार आहे. नाही नाही जाणार आहे ग आता नाही आता नंतर जत्रेला. बोलो की पण स्माइल यायची तिथं बघून स्माइल एक सेकंद तसंच थांबा स्माइल आहे तिथे बघून वरून तुम्ही वहिनी तुम्ही ठीक करा हा एक सेकंद तसंच थांबा हरवलं का नाही मार देणार एक लास्ट लगेच घेतो ओके उभं राहा जेवलायस का काकी प्रगती केली एकमेकाकडे बघा जरा एकमेकाकडे बघा स्माइल द्या Yes. झालं का नाही इथे बघा आधी समोर इथे बघा हा बरोबर सही आईला नाव सांगू माझ्याकडे बघा आता माझ्याकडे बघा आहे दिसते तुम्हीच या समोर बघा आता तिथे एकदा लास्ट परीची मम्मी आलं ना का ती पोरगी मला नको ना अभिजित हा सोडा माझ्याकडे बघा इथे नजर द्या
समोर बघा आता तिथे खाली. ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर डॅन्स झाला आणि नंतर आम्ही जेवायला बसलो. जेवणामध्ये आहे फ्रूटखंड, पनीर, भजी, पुरी, पुलाव. भाज्या आम्हाला अजून यायच्या इथं. नको ते सांगतो भाजी अंतर संपल्या. मी दिसते हा दिसतंय दिसतंय. हो मला पण असं युट्यूबला डबल तर पाणी हो एवढं स्माइल कर की युट्यूबला चिल. मी माझं करते. हो माझा चॅनल प्रमोट कर. बाय बाय. सुजाला नाही दिलेला हो अगं सर्व आलेल्या पाहुण्यांना आईने रिटर्न गिफ्ट आणलेले दिलेले आहेत. जेवण करून झाल्यानंतर आता सर्व पाहुणे माघारी निघालेले आहेत. घेतली का चहा? नाही दादाकडे होती. अगं वेगळीची मैत्रिणी. बाय बाय. हॅलो. हळदी कुंकू लावायचं चाललंय. हळदी कुंकूचा कार्यक्रम चाललाय. निघाले ती. हो हो लगेच या लवकर. हो की म्हणा. बुकेच आहे. नाही की हे मोबाईल बुधर बाई. चला म्हणते तर निघाली लगेच. हे चल चप्पल राहिली तिथं. मावशी निघाली आज. बाय बाय. ए पिया आधी बघा आहे मी. बाय बाय. बाय बाय. गुड्डी नाही आलेली. मोठी या गाडीत या. गाडी जागा नाही ना सगळे. होय ती पण फुल गाडी गेली. एकदम कसं तरी काढण्यातून सगळं गरम तसले आता. बाय बाय. मम्मी काय म्हणते वरच. बाय बाय.
बाय बाय. हो हे मागे मागे या. आणि आम्ही आत्ताच गावावरून आलेलो आहोत आणि चिली पिली आता बसलेले आहेत टी व्ही बघत. आणि मी येता द्राक्ष मुलांना कलिंगड चिकन आणि भेंडी आणलेली आहे डब्याला बनवण्यासाठी. आणि डोहा जेवणाचा कार्यक्रम होता ना घरी, त्यामुळे त्यांनी बाईने आणि विनोने येता हे मला चकली विकली. डोहा जेवणामध्ये काय काय असतं ते साहित्य दिलेलं आहे, पण ते येता झालेलं आहे त्याचा चुरा आणि दूध दिलेलं आहे. आणि हे आलेलं आहे गिफ्ट. तर डोहा जेवणाचं गिफ्ट आहे ते आपण ओपन करून बघणार आहे त्यामध्ये नक्की काय आहे. गिफ्ट आता खोलायचं चाललेलं आहे. आदिराज खोलणार आहे गिफ्ट. दाखवा काय आहे गिफ्ट. ब्लॅक कलर. हां छान आहे का नाही. 3 कप आहे ते ना एकच. छान आहे गिफ्ट. हॉट आणि कोल्ड. तर असं छानपैकी गिफ्ट आम्हाला मिळालेलं आहे. तर या ठिकाणी यात आहेत चॉकलेट, यात आहे जिलेबी, करंजा, चकल्या, समोसे. तर चला आता दूध गरम करायचं आहे मला आणि बाकीचं आवरून घ्यायचं आहे. कामाला सुरुवात करायची आहे. आधी आणि बरंच चाललं आहे. बुद्धिबळ खेळायचं का नाही. बुद्धिबळ खेळायचं चाललं आहे. टी व्ही कोण बघते. थोडासा टाकला व्हिडिओ पहिला पण. गावावरून आल्यानंतर मी अर्ध्या चिकनची मुलांना खाण्यासाठी चिकन 65 केले आणि अर्ध्या चिकनचे मी चिकन ग्रेव्ही टाईप चपाती आणि भातासोबत खाण्यासाठी केले. तर आपण चॅनलवरती पहिल्यांदा चिकनचे भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये चिकन 65 आणि चिकन ग्रेव्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर हा डोहा जेवणाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील. आणि आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आणि वेळात वेळ काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.